नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बरेच दिवस झालं मला एका विषयावर बोलायचं होतं, फायनली आज तो दिवस आलेला आहे। कसं माहिती आहे का, माझ्या आयुष्यामध्ये बरीचशी मुलं बघतोय ज्यांच्यामध्ये भरपूर ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे। ते चांगल्याकडून वाईटाकडे गेलेले आहेत। ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस आपण सगळेच शाळेत जात असतो, सगळेच इक्वली शिकत असतो, इक्वली खेळत असतो, कोड्या करत असतो, अभ्यास करत असतो। पण एक मुलगा होता, सगळे त्याचा नवल करायचे की खूप मुलगा हुशार आहे। इव्हन वर्गातले शिक्षक देखील त्या मुलाच्या पॅरेंट्सला सांगायचे की मी फक्त तुमच्या मुलाची गॅरंटी घेऊ शकतो की हा एकटाच पुढे जाऊ शकतो। पण तोच मुलगा ज्यावेळेस 10वी क्रॉस केला तसतस त्याला कळायला लागलं बाहेरची जी चुकीची लोक होती ना, त्यांचा इन्फ्लुअन्स त्याच्यावर पडायला लागला आणि तो त्या संगतीमध्ये मिसळला। आणि कालांतराने 5-6 वर्षानंतर आज तो मूळचा राहिलाच नाही। त्याच्याकडे जे कौशल्य होतं, त्याच्यामध्ये जी निरागसता होती, त्याच्याकडे जे अभ्यास होता त्याचा तो आज राहिलेला नाहीये। आणि या सगळ्या गोष्टी समोर झालेल्या आहेत। आज तो मुलगा मावा खाणं, सिगरेट ओढणं, पुड्या खाणं ह्या गोष्टींना ग्रसित झालाय पूर्णपणे। सगळी चुकीची संगत। आज तो मुलगा पोरींच्या मागं फिरणं, छपरीपणा करणं, सगळ्या थर्ड क्लास पोरांच्या मध्ये राहणं, जिथं नको तिथं पुढे पुढे करणं, पॉलिटिकल लोकांच्या मागं लाचारी करणं, त्यात संपूर्ण त्याचं जवानी निघून चालले। इनफॅक्ट ज्यावेळेस ह्या गोष्टी बघतो ना, प्रचंड वाईट वाटतं। कारण एकेकाळी सगळे शिक्षक त्याला ॲप्रिशिएट करत होते। वर्गामध्ये टॉपचा मुलगा ज्यावेळेस आज छपरीपणा करताना दिसतो ना, वाईट वाटतं। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की हे सगळं झालंच कसं काय? संगत। आपल्या नकळत आपण चुकीच्या लोकांच्या पाठीमागे जात असतो, त्यांना आपण इन्फ्लुएन्स होत असतो, त्यांना अनुकरण करत असतो, त्यांच्यासारखं होण्याची आपली इच्छा असते आणि त्यामुळेच मग आपण अशा पद्धतीनं अडकत जातो। आणि एक काळ असा येतो ज्यावेळेस आपण गुंतलेलो असतो ना त्यांच्यासोबत, मग त्यांनाही आपली गरज असते आणि आपल्यालाही त्यांची गरज असते। मग ते दोघंही एकमेकावर डिपेंड झालेले असतात। मग तिथून बाहेर पडणे हे अवघड होऊन जातं, तेच ते परत आयुष्य बनून जातं। माझ्या वर्गात आणखी एक मित्र होता, ज्यावेळेस आम्ही सोबत होतो ना, प्रत्येक विषयात त्याला पैकीच्या पैकी मार्क पडायचे, प्रत्येक विषयात। इनफॅक्ट आमची ज्यावेळेस टेस्ट वगैरे व्हायच्यात ना, आउट ऑफ मार्क घ्यायचा आणि आम्ही असायचो 60-70 दरम्यान। त्याला सरांनी साधी एक छडी जरी मारली ना, मुसमुसून रडायचा तो, वाईट वाटायचं। एक जरी कमी मार्क पडला ना तरी देखील त्याला खूप प्रचंड वाईट वाटायचं। माझा एक मार्क गेला कुठं, कसं काय, त्याला टेन्शन यायचं। आमच्यासाठी तो आदर्श होता, आम्ही त्याच्या मागे फिरायचो त्या काळी। पण कालांतराने ज्यावेळेस आमची काही वर्षानंतर भेट झाली ना, मी पूर्ण हापकलो। माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा झटका त्या गोष्टीनं बसला होता। एवढा टॉपर मुलगा ज्याच्या आम्ही मागं फिरत होतो, ज्याला आम्ही आमचा आदर्श मानत होतो ना, तो पूर्णपणे टपोरी झाला होता। आणि त्याचे मित्र वगैरे बघून परत मला वाईट वाटायला लागलं, यार काय गमावून बसलाय तो, त्याला पण कळत नाहीये। म्हणजे एकेकाळी काय होता तो, ज्यावेळेस त्याचे स्टेटस वगैरे बघायला लागलो ना, त्यावेळेस त्याच्या मानसिकतेचं मला वाईट वाटायला लागलं। काय मुलगा होता आणि काय होऊन बसलाय। असे भरपूर लोकांमध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन झालंय, भरपूर पोरांमध्ये। एकेकाळी गुणवंत असणारी पोरं, टॉपर असणारी पोरं नंतर जाऊन प्रचंड बिघडलेत, फक्त संगतीमुळे। पण त्या काळामध्ये आपल्याला कळत नसतं। इव्हन आपल्याला कोण सांगायला तरी पण वाईट वाटायला लागतं। आपल्याला समोरच्या व्यक्तीचा राग येतो, तुम्हाला काय करायचंय, मला कळत नाही का? पण ह्याच गोष्टीपर्यंत आपल्याला मातीत घेऊन जातात। त्यामुळे आयुष्यात अशा जी चुकीची लोक असतात ना, त्यांना कधी इन्फ्लुएन्स नाही व्हायचं, त्यांच्या कधी पाठीमागं नाही जायचं। जवानी असावी तर भगतसिंगांसारखी, देशासाठी शहीद झालाय तो आपल्याच वयामध्ये। जवानी त्याला पण होती, जवानी आपल्याला पण आहे। छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संत ज्ञानेश्वर असतील, काय त्या लोकांचं कर्तृत्व आहे त्यांच्या जवानीमध्ये। पण आपली संपूर्ण एनर्जी वेस्ट जाते, संपूर्ण एनर्जी, ते पण फालतू गोष्टींमध्ये, ज्याला आपण माणुसकी म्हणतोय। तू ह्या गोष्टी केला नाहीस, तू इथं जर आला नाहीस तर तू माणूस घाणी आहेस। चुकीच्या लोकांना आयडल मानणं, फालतू ठिकाणी अवेलेबल राहणं, सगळ्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत। सगळी व्यसनं करणं, फुकट महापुरुषांच्या जयंत्या करणं, स्वतःमध्ये इम्प्लिमेंटेशन शून्य। मग ज्यावेळेस अशा गोष्टी दिसतात ना, मग वाईट वाटायला लागतं। त्यामुळे जर आदर्श घ्यायचा असेल ना, तर थोर लोकांचा घ्या। छत्रपती शिवाजी महाराज असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्याही लोकांनी त्यांचं आयुष्य पूर्ण आपल्या देशासाठी घालवलंय ना, ज्याने ऍक्च्युअलमध्ये ग्रेट काम करून गेलेत ना, अशा लोकांचा आदर्श घ्या। ह्या 2 रुपयाच्या दादाभाई लोकांचा आदर्श नाही घ्यायचा, नाहीतर आपल्या आयुष्याची माती झाली म्हणून समजा। आपण आपल्या हाताने आपल्या पायावर दगड मारून घेतो, शेवटी काहीच मिळत नाही। त्यामुळे चांगल्या लोकांना आदर्श मानणं, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जाणं हे खूप महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस आपण ही गोष्टी इम्प्लिमेंट करू ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जात असतो। आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल। जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता। जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। गॉड ब्लेस यू। बाय।